सध्या राज्यभरातच अतिवृष्टी होते, त्यामुळे पिकं मातीमोल होत असल्यानं शेतकऱ्यांचा आमदार खासदारांवर रोष पाहायला मिळतोय। आमचे जालन्याचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके जालन्यातील वाकुळणी गावात नुकसानीची पाहणी कव्हर करण्यासाठी गेले होते, तेव्हा एका आजीनं नुकसानीवर प्रतिक्रिया दिली। यावेळी आजीनं आमदार खासदार आमचं नुकसान पाहून जातात, पण आम्हाला काहीच देत नाही असं सांगितलं। त्याचवेळी जालन्याचे खासदार कल्याण काळे दौऱ्यावर आले आणि आजीनं त्यांच्यासमोर तिथेच व्यथाही मांडली। आपण बघू शकतो की बदनापूर तालुक्यातील वाकुळणी मंडळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात जो पाऊस झाला होता, त्या पावसाला आता आपण बघू शकतो की या ठिकाणी 48 तास उलटलेले आहे आणि ह्या 48 तासात या सोयाबीन पिकाची अशी अवस्था झालेली आहे। संपूर्ण या ठिकाणचे जे सोयाबीनचे पानं आहे ते आता संपूर्णपणे कुजायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो की या संपूर्ण सोयाबीनच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाणी साचलेलं दिसतंय। काल 48 तासानंतर सुद्धा या सोयाबीन मध्ये आता आपण जर बघितलं तर 3 ते 4 फुटापर्यंत या ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी तर 5 फुटापर्यंत पाणी आहे। कारण की आपण जर बघितलं तर या संपूर्ण शेताची परिस्थिती जर बघितली तर 2.5 एकर क्षेत्रधारक असा हा शेतकरी आहे। ज्या शेतकऱ्याच्या शेतात आपण आहोत ते कुटुंब सुद्धा या ठिकाणी आहे, आपल्या सोबत आहे। दादा, मला काय सांगाल ताई की या ठिकाणी काल परवा पाऊस झाला, त्या पावसात तुमचं सगळे सोयाबीन वाहून गेलं, काय नेमकं नुकसान झालं? लय नुकसान झालं आमचं, सगळं शेती वाहून गेली, सारे सोयाबीन मध्ये पाणी, हे लोकांचं याच बट्ट्यान काढून खर्च पाणी केला। आता कशात खेडा साहेब, आम्ही आता मनी मंगळसूत्रे सुद्धा आम्ही गहाण टाकून पैसे दिले मुलांना आणि हे केलं, शेतीला खर्च लावला, आता काहीच उरलं नाही आमचं। आता काय करा आम्ही, आता लय बेकार झालं आमचं। हे पहा आता तुम्ही काहीतरी आमचं करा इलाज। काय नेमकं कोणकोणत्या पिकाचं तुमचं नुकसान झालं? किती एकर तुमच्याकडे जमीन होती? किती आमची 4 एकर जमीन होती, सगळी पाण्यामध्ये, सगळं सोयाबीन पाण्यामध्ये गेलं। आता काय करा आम्ही, त्याला जे होतं ते मोडून तोडून टाकलं, शेतीला खर्चा लावला। आता 12 महिने कसं करायचं तुम्ही सांगा साहेब आम्हाला, आता कसं करावं कसं नाही। आता लय बेकार झालेले आमचं। आता कालपासून पाणी शेतीमध्ये, परदेशी पाऊस पडला पण अजून पाणी कमी झालं नाही। आता कमरा इतकं पाणी आहे शेतीमध्ये, आता कसं करा, हे बाजारचं फाजारचं घातलं आम्ही गळ्यामध्ये हे, आणि लेकरायला पैसे दिले सोनाराची तर टाकून सनी। आता कसं करा कसं नाही। आपल्या सोबत या आजी पण आहे। आजी, मला काय सांगाल, किती एकर तुमच्याकडे जमीन होती आणि काय परिस्थिती आता या तुमच्या पिकाची आहे? किती एकर जमीन आहे तुमच्याकडे? 4 एकर, 3 एकर आहे, सगळे पाण्यात आहे, नदीच्या थडीवर येत। काय करा मग, कसं करायचं, कसं राहायचं, गोळ्या औषध कशाला खायच्या? महिन्याच्या महिन्यात 2-2 हजाराच्या गोळ्या लागत आम्हाला, बीपी, शुगर, दम्मा, म्हातारं पडलंय घरात, कुठून आणा पैसे, कुठून नाही। सरे मनी मंगळसूत्र मोडले आणि ते गहाण टाकून पोरायला पैसे दिले। कसं करायचं आता आम्ही, गोळ्या औषधाला कुठून पैसे आणायचे? नुसते साहेब लोक होते, मोठे मोठे आमदार खासदार, तुम्ही आमचं काहीच करीत नाही गरीबाचं। तेव्हा पूर्ण होईल 12 वर्षे, असे 50 हजाराला काय होणार आहे? दिवा जळणार आहे आमचा। आम्हाला महिन्याला 3-3 हजार गोळ्याला लागत आहेत। काल आमचा बैल वाहून गेला साहेब, तळ्यामध्ये वाहून गेला, बैल मेलाय, माणूस मारता मारता वाचला काल। कृषी मंत्री तिथूनच फोनवर बोलत आहे की असं करू तसं करू, भाषण तिथूनच चालल्या तिथे, रोड ना जाते, शेतात शेतकऱ्याची काही गरज नाही। लोक पाठवून घेते ते राहते बंगल्याला बसून। साहेब शेतकऱ्याची चूक आहे नाही, मोठ्या लोकांना यायला पाहिजे साहेब, मोठ्या साहेबांना। वाकुळणी, आमची वाकुळणी पहिल्यापासून पाण्यात आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वेदना ज्या आहेत त्या वेदना आता त्यांनी थेट जालन्याचे जे खासदार आहेत कल्याण काळे यांच्या समोर सुद्धा व्यक्त केलेले आहे। त्यांच्या तोंडावरच त्यांना मतदान करण्यासाठी लोक इथे येतात, मात्र ज्यावेळेस आमच्या वेदना तीव्र होतात ते पाहण्यासाठी कुणी येत नसल्याची खंत सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, जालना।